गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो गाइस आज है डे 4। तो गाइस अभी मैं नहा धो के रेडी हो गए। अभी मेरे गांव में जाना है। अभी देखो कपड़े वगैरह डाले, अभी नहाया है। 10 बजे थोड़ा उशीर हुआ था उठने को। अभी मैं जा रहा है गाँव में। पैर पड़ता तेरे भगवान के पैर पड़ता। पापा के पैर पड़ता। अब खाना वाना खाता और गाँव में जाता। तो अभी मी बेकरी पे आ गया हो, म्हणजे आता मी बेकरीवाले आणि आत्ताच 4-5 कस्टमर केले. थोडे आता आवरावरी करू, थोडीफार थोडं इकडचं तिकडचं मटेरियल जर असं तसं गावलं असं तर ते नीट लावून घेऊ. आत्ताच नाही आलेलं इकडं. मागं पण आपलं मिस्त्रींचं काम वगैरे चाललेलं आहे सगळं. इकडे ब्रेड पण झालेले आहेत आत्ताच, फ्रेश सगळं पॅकिंग पण झाले. कॅडबरीचा आपला 80,000 रुपयाचा कॅडबरीचा फुल स्टॉक ठेवा होता. मग कॅडबऱ्या सगळ्या इकडे तिकडे झाल्या होत्या. मग आता इकडे कॅडबऱ्या सगळ्या अशा लाईनीत लावून दिलेल्या आहे. इकडं हा भैया पण आलेला आहे शाळेतून. त्यांची शाळा लवकर सुटल्या असं 12वीचे पेपर आहे त्याच्यामुळे. आपल्या आता इकडे कॅडबऱ्या लावून देतो. अर्धा माल डायरेक्ट संपून गेलाय चॉकलेट डेमुळे. आपल्या इकडे बाबू मित्र आला होता, आपली पॅकिंग चालू होती पावाची. इकडे बघू शकता आपले पाव. बाबू आपल्याला मदत करत होता पण कोणीतरी फोन केलाय, बाबू डायरेक्ट स्थगित झालाय. तर मित्रांनो आता इकडे आपला बाबू आलेला आहे. तर आम्हाला रील शूट करायला जायची पण आम्हाला इथं कोण नाही बेकरीवरती. तर आता पाव वगैरे पॅकिंग करतो बघतो. तर मी घरी आलेलो आहे. इकडे कपडे बदलले. तिकडे शुभम आणि ना बाबू आलेले. तर आपल्याला पाणी भरायला जायचंय. तर नाही का म्हणजे आले होतो. मग आम्ही असं व्हिडिओ बनवायचं नियोजन आहे तसं. आता बघू शुभम बाबू काय म्हणतायत. इकडं आपला झब्या भाई जबू झब्या म्हणजे आपले ना म्हणजे नाही का प्रामाणिक कुत्र. झब्या म्हणलं तांगड्यावर करतोय भाऊ झब्या लगेच. मित्र शुभम आणि बाबू आहेत. तर आम्हाला आहे ना आम्ही इकडे ब्लॉगिंग चालू केलेली आहे. तर आपल्याला पाणी भरायचं आहे आणि आम्ही एक बार देणार आहे ना शुभम. हा शुभम डायरेक्ट कडक शर्ट आणलेला आहे, व्हाईट शर्ट कडक इस्त्री. पण आता मी इथं बसलेलो थोडा झाडाखाली. इकडे पाणी पण चालू आहे. पब्लिक आहे बघा. ते दाखल पुढची रील तुम्ही ना आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन बघू शकता नक्कीच. तर इकडं आपला वाटाणा थोडं 12 पाणी लावून दिले. कधीतरी म्हणलं पोरं मला म्हणतात काय रे शुभम मी काळा पडून म्हणतात. मला म्हणते टोपी बिपी घालायचं. म्हणजे माझ्या मित्राला माझी काळजी एवढी ना की खूप सारी. त्याच्यामुळे मला माझी काळजी मला एवढं भारी वाटतं मनाला. ना डायरेक्ट वाघावानी पाणी होते. वाघावानी कळलं का तुम्हाला. वाघ किंवा आपला तसा घरातला दुसरा वाघ आहे. तो भाऊ रात्री चोर येऊ दे शुभ्या नाही काय येऊ दे भाऊ कोणला येऊन नाही देत आतमध्ये. कुत्रे फित्रे कोणला जात नाही येऊन देणार. याला म्हणतात वाघ, खरा वाघ. काही नाही मी गरीब माणूस आहे. वाघ तेच आमच्या घरातला. तर इकडं आपलं पाणी चाललेलं आहे. आता थोडंसं भरायचं राहिले. आता आपण वरच्या वारात पाणी नेणार तिकडं. हे आपल्या इकडं हे कॉक बीक मित्र बाब्यान ते बसलेले आहे. त्यांच्यापाशी झाव्या वाचलेला आहे. दिसणार नाही झाडाच्या झाड आहे. ते बाबू झाब्याला लई घाबरतो. पण भाऊ आज झाब्या संग फोटो काढतोय डायरेक्ट. आपल्या झाब्याला फ्रेंडली भाऊ. झाब्याचं झाले की आपल्याला दिसा ना आज आम्हाला हवेत. त्याच्यामुळे आज इकडे खालीच आहे. झाब्याला बिस्किट पुडा आणाय जायची की विचार बरं. झाब्याला म्हणा बिस्किट पुडा आणाय जाणार गावात. चला ना यातानी यान ना. आपल्याला आईस्क्रीम आणाय सांग यातानी. सांगून ठेव ना. हा आता लाईट गेलेली आहे. तर आता लाईट फुल गेलेली का काय गेलेली बघू. आता मी खाली चाललेलं इकडं. हे आपल्या मग काल वाटतं ना भरलेला त्याच्या खालचा आज भरला आहे. आणि आता आज भरतो. आता 4-5 सारे राहिलेत. 4-5 साऱ्यासाठी लाईट गेलेली आहे. तर 4-5 साऱ्याला पण लाईट गेली म्हणले अवघडच विषय राव डायरेक्ट. काय इकडे आपले मोटार इकडे हा इकडे चालले आडे अडचणीतून जवारीतून. मी ना एवढा वैतागलोय ना आता तुम्हाला सांगतो. एवढा वैतागलोय. मागाशी इथं फुटलं बरं का. हे बुजावलं. इथं फुटलं हे पण बुजावलं. इथं फुटलं हे पण बुजावलं. आता इथं आहे ना इथं फुटायची 3री-4थी गाडी आहे. हे पण बुजायचं. इकडं पण राहिले सगळे. इला मोका डोक्याला शिन झाला नुसतं. हजार उघडी काय सोपं नाही तुम्हाला सांगतो. या खरं माझ्या डोकं आवड. फायनल गाईच पाणी भरून झालेलं आहे. इकडे खोरं बिरं घेतलंय आपलं. आणि इकडं वरती निघालेलं आहे. तो काय इकडं मम्मी पण आलेली आहे. तो चले घरी जाऊन आता आवरायचं बिवरायचं आहे. हातपाय तोंड होतो आता. मळाला इकडे चिखल झालाय सगळा.
हातपाय तोंड धुवायचं, नॉर्मल मेकअप करायचं नॉर्मल, आणि आपल्या गावात जायचंय. आता आवरलंय, कपडे वगैरे चेंज केलेत, हातपाय तोंड पण धुतलंय. तर आता मी निघालेलो आहे गावात, तर जातो गावात. काय जाताय ना, मी घरी आलेलो आहे. तर बेकरीत गेल्यावर कस्टमर चालू होत्यात आणि मी ब्लॉग बनवायचं ध्यानातच नाही राहत, विसरून जातोय. तर आता घरी आलोय, जेवण वगैरे केलंय, तर आता झोपतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर गुड बाय.